क्लिक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। कुंभनगरी नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी शंभू महादेवाला साकडे, महापौर हिमगौरी अहेर आडके यांनी केले। कुंभनगरी नाशिकचे जागतिक महत्त्व लक्षात घेऊन सर्वांना सोबत घेत मूलभूत सुविधा व विकास कामांपासून वंचित भागांसह संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास साधत कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी शंभू महादेवाला साकडे घालत असल्याचे प्रतिपादन महापौर हिमगौरी अहेर आडके यांनी केले। नाशिक पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील श्री तोरणेश्वर प्राचीन महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनाच्या प्रमुख अतिथी म्हणून भेटीप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी त्यांनी शंभू महादेवाचे भक्तिभावाने नतमस्तक होऊन दर्शन घेतले। यावेळी प्रमुख पाहुणे देवयानी फरांदे, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। मान्यवरांचा आयोजक इंजिनियर शिवम पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। याप्रसंगी प्रभागाचे नगरसेवक राहुल दिवे, नगरसेविका आशा तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे, योगेश म्हस्के, जयेश आमले आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। भव्य सोहळ्यानिमित्त श्री देव मामलेदार ब्रास बँड, गायक रमाकांत कापडनीस प्रस्तुत भक्ती संगीतमय ब्रास बँडच्या सादरीकरणाला हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी करीत ठेका धरत महाशिवरात्रीचा आनंद द्विगुणित केला। दरम्यान मुख्य आकर्षण घोड्यांची नृत्य सादरीकरण, शोभायात्रा, आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी, शाही पालखी सोहळा तसेच पारंपरिक वाद्यांच्या गजरात शाळकरी मुलांनी सादर केलेला काठी दांडपट्टा प्रात्यक्षिकाने सोहळ्याची रंगत वाढवली। दरम्यान आमदार देवयानी फरांदे, माजी खासदार हेमंत गोडसे आणि मान्यवरांच्या हस्ते आयोजित महाआरती, दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। तोरणेश्वर पुरातन मंदिर इथे आपण महाशिवरात्रीच्या सोहळ्यासाठी आलो आहोत आणि निश्चितपणे शुभमदादा इतक्या व्यवस्थित पण कंटिन्युअस फोन लावत होता की नाही काही तुम्ही आलं पाहिजे आणि हे खूप जागृत स्थान आहे, सगळ्यांची संवाद साधला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि खरं तर इथे एवढे सगळे छान सजलेल्या स्त्री शक्तीला पाहून मन अगदी भारावून आलेलं आहे। इथे सर्वच ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित आहेत। या आमचे सभागृहातले सहकारी राहुल भाऊ दिवे देखील इथे आलेले आहेत। मला असं वाटतं मनपूर्वक सगळ्यांनी ठरवलेलं आहे की आता नाशिकची प्रगती थांबायची नाही आणि या महाशिवरात्रीच्या चांगल्या पर्वाच्या दिवशी कुंभनगरी नाशिकचा विकास याचा संकल्प आम्ही सगळे सहकारी आणि त्याचबरोबर नाशिककर मिळून करतो आहोत आणि शुभमदादांसारखे सगळे जे कायम समाजासाठी चांगले उपक्रम घेऊन येतात त्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आणि आपण सगळेजण नाशिक नगरीच्या विकासासाठी आणि नाशिकच्या प्रगतीसाठी एकत्र येऊन काम करूया एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। जय भोले। क्लिक नाशिक न्यूज नाशिक।